झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय क्रिकेट सध्या मैदानापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींमुळे चर्चेत आहे। श्रीशांत आणि श्रीनिवासन या दोन श्रीमुळे भारतीय क्रिकेट ढवळून निघाले। श्रीशांतनं स्पॉट फिक्सिंग करून क्रिकेटला बदनाम केलं, तर खुर्चीला चिकटून बसलेल्या श्रीनिवासननं भारतीय क्रिकेटर्सना वेठीला धरलं। भारतीय क्रिकेटमधला बॅड बॉय श्रीशांतनं आपल्या कृत्यांनी क्रिकेटला बदनाम केलं। त्यानंतर श्रीनिवासन यांच्या आडमुठ्या वृत्तीनं भारतीय क्रिकेटला वेठीस धरलं। भारतीय क्रिकेटमधील हे दोन्ही श्री हिरोचे विलन कधी झाले हे त्यांनाही कळलं नसणार। श्री 420 क्रिकेटमधील श्री 420 अर्थात श्रीशांत मैदानातील कामगिरीपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत राहिला। थप्पड प्रकरणापासून मैदानावरील प्रतिस्पर्धी टीमच्या प्लेअरसोबत घातलेले वाद यामुळे त्यानं कारकीर्द गाजवली। क्रिकेटमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर टीम इंडियाचा हा बॅड बॉय भारतीय क्रिकेटमधील विलन झालाय। श्री वादग्रस्त स्पॉट फिक्सिंगमध्ये चेन्नई सुपर किंग टीम आणि जावई मय्यप्पनचं नाव आलं तेव्हापासून श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली। मात्र हेकेखोर श्रीनिवासन खुर्चीला चिकटून बसले। फायद्याकरता बीसीसीआय मधील आपल्या पदाचा यापूर्वी सुद्धा वापर करणारे श्रीनिवासन यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली। मात्र श्रीनिवासन काही ऐकायला तयार नव्हते। श्रीनिवासन आणि श्रीशांतमुळे भारतीय क्रिकेट विश्व अक्षरशः ढवळून निघालंय। फिक्सिंग करणाऱ्या श्रीशांतनं क्रिकेटला कलंकित केलं, तर या प्रकरणाची चौकशी घराच्या दारापर्यंत येऊन सुद्धा पदाचा राजीनामा न देणाऱ्या वादग्रस्त श्रीनिवासन यांनी मनमानी कारभारानं संपूर्ण भारतीय क्रिकेटला वेठीस धरलं। भारतीय संस्कृतीमध्ये कोणतेही शुभकाम करण्यापूर्वी श्री शब्दाचा वापर होतो, मात्र नावाच्या पुढे श्री शब्द असूनही या दोघांनीही मात्र अशुभ कार्य करण्यातच धन्यता मानली। झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। अर्थात सुरुवात श्रीनं होते आणि संपतेही इतिश्रीनं। आज अखेर इतिश्री झाली असंच म्हणता येईल। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय या सगळ्यातले अनेक पैलू तपासतोय। अमर काणेंकडे जातोय मी। अमर, मला सांगा की आज बैठक झाली, आज झालेला अंतरिम निर्णय होता, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आता तरी या क्षणाला आपण असं समजायचं का बीसीसीआयचा वाद सगळे संपले असं? ऋषी, अजून वाद संपलेला नक्कीच नाही, कारण की आता फिक्सिंग प्रकरणाची चौकशी जशी जशी पुढे सरकेल अजून काही नवे गौप्यस्फोट, नवे खुलासे होईल। कारण की आता केवळ म्हणजे पोलीस तर चौकशी करतच आहे, पण विरोधी गट सुद्धा तेवढा सक्रिय झाला असणार, कुठेतरी चुका शोधण्याचा ते सुद्धा प्रयत्न करणार। त्यामुळे हा पिक्चरचा इंटरव्हल आहे एवढंच म्हणता येईल आपल्याला। नक्कीच इंटरव्हल आहे, आणि या इंटरव्हल नंतर एक पात्र आलंय, आणि ते पात्र आता नेमकं कोणतं ट्विस्ट आणणार आहे तेही महत्वाचं असणार आहे। कारण जगमोहन दालमिया यांच्या उपस्थितीनं अर्थातच कीर्ती आझाद आणि आज जयवंत लेले यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते अतिशय महत्वाचे ठरणार आहेत। आणि यानंतर आता या विरोधकांची काय भूमिका असेल असं वाटतं? ऋषी, आता एकूण दालमिया यांच्यावर जी जबाबदारी आहे ती अतिशय कठीण आहे, कारण की सध्या भारतीय क्रिकेट अतिशय वाईट अवस्थेतून जात आहे। क्रिकेट चाहत्यांचा क्रिकेटवरचा भारतीय नियामक मंडळावरचा विश्वास उडाला आहे। सर्वात प्रथम त्यांच्यासमोर आव्हान असणार की स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची जी चौकशी जी सुरू आहे त्याच्यात एकदम स्पष्टपणे आणि नीट अँड क्लीन व्हायला पाहिजे, कारण की जो गमावलेला विश्वास आहे ते परत मिळवणं फार अवघड असतं ऋषी। नक्कीच गमावलेला विश्वास परत मिळवण्या यासाठीच सगळं चाललेलं आहे। पण यानंतर अमर, जे बाकीचे खेळाडू आहेत किंवा ज्यांची चौकशी करणं आहे ती निष्पक्षपणे होईल असं वाटतं? बीसीसीआयची कमिटी तर चौकशी करणार आहे, पण त्या व्यतिरिक्त अजून हे जे प्रकरण आहे, आतापर्यंत जे प्रकरण झाले होते ऋषी, ते सर्व जे प्रकरण होते आयसीसी किंवा बीसीसीआयने हात आलेले आहे फिक्सिंग प्रकरणात आहे, पण याच्यामध्ये डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस चौकशी करतायत। त्यामुळे हे फारसं एवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही, कारण की प्लेयर्स विरुद्ध चांगले एव्हिडन्स आहे, सबळ पुरावे आहे पोलिसांकडे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस अशा दोन ठिकाणी पोलीस चौकशी करताय। त्यामुळे हे प्रकरण दिसतं बीसीसीआयला एवढं सोपं जाणार नाहीये, कारण की आतापर्यंत फिक्सिंगचे जे प्रकरण होते त्याच्यात आयसीसीचं अँटी करप्शन। जाता जाता एकच महत्त्वाचा प्रश्न की सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीसाठी जगमोहन दालमिया असतील, त्यानंतर नवा अध्यक्ष येईल, या दोन कालावधीत नेमकं कसं असेल बीसीसीआयसाठी?
आता सर्वात प्रथम जे आव्हान असणार आहे ते चौकशीचं, कारण की स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून सर्व वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यात अनेक म्हणजे अगदी अध्यक्षपदाची जागा सुद्धा जाणार होती, यांचं पद सुद्धा जाणार होतं श्रीनिवास यांचं. पण सध्या आता सर्वात प्रथम जे दालमियांसमोर आव्हान असणार आहे ही चौकशी कशा पद्धतीने पूर्ण होईल आणि विरोधकांना थोपवून धरण्याचं. नक्कीच धन्यवाद अमर. अत्यंत महत्वाचे पैलू होते. ज्या पद्धतीने तुम्ही नेहमी म्हणता की प्रत्येक या गोष्टीला आणि प्रत्येक घटनाक्रमाला पदर आहे आणि त्याच पदरात उलगडत जाणारं एक वेगळं असं BCCI आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.